या क्षणाला महेश मांजरेकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेशजी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। आपण मुलाखत घेतली होती राज ठाकरे यांची आणि तुम्ही राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनातला महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि त्यावर राज ठाकरे यांनी जे उत्तर दिलं होतं त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? हो, माझी प्रतिक्रिया, मी हा एक पॉडकास्ट केलेला आहे आणि मी म्हणजे ही प्रतिक्रिया मी एक्सपेक्ट पण केली नव्हती। पॉडकास्ट माझा इंटरव्ह्यू येतो, माझा देवेंद्रजींचा इंटरव्ह्यू झालेला आहे, माझा सुनील गावस्करजींचा झालेला आहे। त्यामुळे माझं एक मी खूप एक काय म्हणतात त्याला, मला महाराष्ट्राबद्दल खूप हे आहे, माझं राज्य सगळ्यात श्रेष्ठ झालं पाहिजे। तर मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारतो की तुमच्या विजन मधला महाराष्ट्र काय आणि महाराष्ट्रासाठी काय चांगलं होऊ शकतं। तर ते आय वॉज टेकन अबॅक, म्हणजे मला काही कळलंच नाही। म्हणजे आज सकाळपासून सगळे मला फोन करायला लागले। मी आपला हा खूप जेन्युइनली आणि माझं काही पॉलिटिकल काही नाहीये ते, म्हणजे मी तुम्ही देवेंद्रजींबरोबर केलेला इंटरव्ह्यू बघितला तरी पण माझं तेच आहे की महाराष्ट्राचं तुमचं विजन काय, आणि तेच मला राजाकडनं हवं होतं। आणि माझं म्हणणं आहे की काही कुठल्याही यांनी असेल ना, महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे आणि ऑलवेज चांगलंच आहे की सगळ्यांनी एकत्र मिळून जर का महाराष्ट्राचं भलं बघितलं। बरं, त्यात काही प्रश्न विचारलेला तो मला कोणी विचारलंच नाही की माझं म्हणणं की आज भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठी पार्टी आणि स्ट्रॉंग पार्टी आणि काहीतरी पॉझिटिव्ह करताय, पण त्यांच्याबरोबर का नाहीये? कुठल्याही कारणाने आपल्या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही 2 पाऊल जरा मागे यायला किंवा 2 पावलं पुढे जायला काहीच हरकत नाही। हा माझा त्यातनं अगदी प्रामाणिक काय म्हणतात त्याला हेतू होता। बिलकुल। महेशजी, एक महत्त्वाचा प्रश्न, आपण बीटीएस किंवा बिहाइंड द सीन किंवा प्रोग्रामच्या आधी अनेकदा चर्चा करत असतो इंटरव्ह्यू संदर्भात, इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसंदर्भात। तर मला प्रश्न पडलेला आहे की तुम्ही देखील राज ठाकरे यांना अशी काही कल्पना दिली होती आधी की उत्स्फूर्त प्रश्न तुम्ही हा विचारला होता त्यांना? पॉडकास्ट घेतो मी, इनफॅक्ट राजला सांगितलं की मी तुला प्रश्न देत नाहीये अजिबात, म्हटलं नाही तर म्हटलं त्याची ती युएसपी जाते, स्पॉन्टॅनिटी जाते। मी त्याला हे म्हटलेलं की तुला समजा एखादा प्रश्न नाही उत्तर द्यावं असं वाटलं तर यू कॅन से की नो कमेंट्स, पण मी अजिबात काहीच माझे प्रश्न सांगत नाही। आणि हे मला त्याच्यातनंच गंमत येते, म्हणजे फडणवीसांबरोबर पण माझा इंटरव्ह्यू झाला तेव्हा पण ते इतके उत्स्फूर्त आणि स्पॉन्टेनियस होते, कारण प्रश्न मी आधी दिले नव्हते। नाही तर ते काय पॉईंट नसतो ना, मी प्रश्न नाही देणार। इनफॅक्ट मला अजून खूप प्रश्न आहेत जे मला राजला विचारायचे आहेत। म्हणजे मी आता तो बाहेरगावी येते, आल्यावर मी त्यांना सांगणार मला अजून एक माझ्या मनात खूप अजून प्रश्न आहेत महाराष्ट्राबद्दल जे त्यांना विचारायचे। बिलकुल, नक्कीच नक्कीच महेशजी, धन्यवाद। तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया शेअर केली त्याबद्दल। आपण पाहतोय महेश मांजरेकर दिग्दर्शक आपल्या सोबत होते आणि त्यांनी जी काही पॉडकास्ट थ्रू राज ठाकरे यांना प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांमुळे सकाळपासूनच राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना आपण पाहतोय। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नेमकं काय होईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे।